तर वंचितला सोबत घेण्याबाबत मी व्यक्तिगत सकारात्मक आहे असं अशोक चव्हाण म्हणतात। 29 डिसेंबरच्या बैठकीमध्ये वंचितबाबत चर्चा होणार असल्याचं देखील चव्हाणांनी सांगितलंय। 29 तारखेच्या बैठकीमध्ये वंचितला किती जागा द्यायच्या यावर देखील चर्चा होईल असं देखील चव्हाण म्हणतात। ही सभा या ठिकाणी झाली। प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलं। पुन्हाच त्यांनी म्हटलं की जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आली नाही तर 24-24 लढण्यावर शिवसेनेसोबत आम्ही एकत्र लोकसभा लढण्यावर इतक्या लवकर मी कुठल्याही अशी प्रतिक्रिया देणं उचित नाही आहे, कारण की काँग्रेसची अखिल भारतीय जी समिती आहे अलायन्सेसच्या ज्या गठबंधन करण्यासंदर्भात काँग्रेसने समिती स्थापन केली आहे आणि या समितीसमोर देशातील सर्व राज्यनिहाय ज्या अलायन्सेस अपेक्षित आहेत त्यावर चर्चा 29 तारखेला सुरू होणार आहे आणि त्यामुळे आमची सकारात्मक भूमिका आहे। माझी व्यक्तिगत भूमिका निश्चित राहणार आहे की जर वंचित बहुजन आघाडीचा प्रतिसाद दिला तर त्यांनाही गठबंधनमध्ये घेतलं पाहिजे, ही पहिल्यापासून माझी भूमिका आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी जर सकारात्मक भूमिका घेतली तर मला खात्री आहे की आपण त्यांना एकत्र आणून महाराष्ट्रामध्ये मताचं विभाजन टाळता येईल आणि भाजपचा एक सक्षम पर्याय महाविकास आघाडी अधिक प्रकाश आंबेडकर आणि बाकी समविचारी पक्षांनी एकत्र आणून करू शकतो आपण आणि त्याच्यामुळे जागा वाटपामध्ये त्यांना सुद्धा आपण सामावून घेऊ शकतो असं माझं व्यक्तिगत मत आहे। सर, वंचितला घ्यायचं की नाही 29ला फैसला होईल। 29ला जागा वाटपासंदर्भामध्ये एक धोरण ब्रॉडली ठरेल आणि मग पक्षाने या चर्चेला बसावंच लागेल ना। आधी एक काँग्रेसची अंतर्गत बैठक आहे ती त्या दिवशी अंतिम होईल आणि त्यानंतर मग प्रत्येक पक्षाला चर्चेसाठी निमंत्रित करून त्यांच्याशी चर्चा करून मग पक्षनिहाय त्याचं अंतिम स्वरूप करता येईल। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, QNN मराठी।